मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यातील हायवेच्या कामावरून भारतीय जनता पार्टीसह विटेकर नागरिक आक्रमक झालेत. हायवेचे काम नियमानुसार होत नसल्यामुळे वैभव पाटील यांच्यासह नागरिक रस्त्यावर उतरलेत. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी पालिकेला धडक देऊन मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारलाय. आपण रजेवर असताना सदर रस्ता आणि गटारीच्या कामाबाबत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे, असा धक्कादायक खुलासा विटा पालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केलाय. या खुलाशानंतर ॲडव्होकेट वैभव पाटील, सुनील सुतार यांच्यासह भाजपच्या आजी माजी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सदर गटारीचे काम डीपी प्लॅन नुसार होत नसल्याने ते तातडीने बंद करावे, अन्यथा होणाऱ्या नुकसानीस पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिलाय. शनिवारी सकाळी हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे शेळके साहेब यांना आपण मायनी रोडवरती कामाचे जे रुंदी कमी होते त्या संदर्भात त्यांना जाब विचारण्याच्या निमित्तानं आम्ही तिथं गेलो होतो. त्या दिवशी अशी चर्चा झाली की विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिल्यामुळं आम्ही त्या रस्त्याची रुंदी कमी केलेली आहे किंवा युटिलिटीची रुंदी वाढवलेली आहे. त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारण्याच्या निमित्तानं आज आम्ही सगळे विटा शहरातील सगळे प्रमुख नागरिक, सगळे माजी पदाधिकारी, काय प्रमुख लोक आज आम्ही इथं आलो होतो. शिवसाहेबांच्या समोर सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर शिवसाहेबांनी इतके धक्कादायक आज आपल्याला खुलासा केला की आत्ताचे शिव असणारे पाटील साहेब रजेवर असताना तिथं 15 दिवसासाठी ज्या सीओंच्याकडे चार्ज होता त्या सीओनी प्रभारी होत्या, त्यांनी त्यांना पत्र दिले की ते रुंदी कमी करावी किंवा काय असेल त्या संदर्भात. ही धक्कादायक माहिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आम्ही त्यांना त्याच्या संदर्भात जाब विचारला. आम्ही त्यांना सांगितलं की कसल्याही परिस्थितीत विटा नगरपालिकेला आता बॉडी आलेली आहे, तर त्या बॉडीच्या निदर्शनाच्या सगळ्या गोष्टी आणा. ज्या डी पी प्लॅनमध्ये जेवढ्या रुंदीचा रस्ता आहे, म्हणजे डी पी प्लॅनमध्ये जिथंपर्यंत 30 मीटरचा आहे तिथं 30 मीटर, जिथं आत येईल जशी रुंदी मिळेल त्या पद्धतीचा सगळा रस्ता तो झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी रुंदीचा रस्ता शहरात होऊन देणार नाही, अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी इथं मांडलेली आहे. आजच्या जनरल मीटिंगमध्ये ते मांडतील, त्यांच्याकडून ते काय येईल ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. पण माझी विनंती आहे सगळ्यांनाच, विटे शहरातील नागरिकांना सगळ्यांना, की आत्ता होणारं हे काम हे भविष्याच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचं आहे. आत्ता जी ट्रॅफिकची कोंडी होते ती जर आपल्याला थांबवायची असेल तर जेवढा रुंदीचा जास्तीत जास्त रुंदीचा रस्ता आहे तेवढा तो झाला पाहिजे. ह्यासाठी सगळ्यांनी आग्रही राहिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये राजकारणापेक्षा गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे. विशेष करून आम्ही प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही एक श्वेतपत्रिका ह्या रोड संदर्भातली नगरपालिकेची काय भूमिका आहे ही तुम्ही लवकर सादर केली पाहिजे आणि तोपर्यंत हे काम बंदच राहिलं पाहिजे. ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. जर कॉन्ट्रॅक्टरनी जर हे काम चालू केलं तर होणाऱ्या सगळ्या पुढच्या गोष्टीला जबाबदार ते कॉन्ट्रॅक्टर आणि विटा नगरपालिकेचं प्रशासन असेल, हे या निमित्तानं आम्ही इथं सांगतो. आमचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की पूर्वी जी मीटिंग झाली तेव्हा सातत्यानं लोकांची अशी मागणी होती की काही न काढता म्हणजे तिथं शहरामध्ये आत वापर तिथं टीपी रोड प्रमाणे 30 मीटरचा रोड जिथं 30 मीटर रस्ता वाटा पाहिजे. जिथं आत आलाय तिथं 17 मीटर असेल 17 मीटरचे काय डीपी प्रमाण त्याप्रमाणे हायवेचा अलाइनमेंट व्हावं, त्याप्रमाणे रस्ता व्हावा अशी आमची मागणी होती. त्याप्रमाणे मीटिंग झाल्या, आम्ही त्यांना कळवलं की आधी चर्चा झाली. आता जेव्हा आम्ही बघतो जेव्हा अशी परिस्थिती दिसते की आपल्या मायनी रोडला आता पुलापर्यंत झाले तोपर्यंत जाताना येताना 20 मीटर न राहता ते आता 12, 24, 21 मीटर सगळं करायला लागले. आता विषय असा होतोय की राहिलेलं जे क्षेत्र शिल्लक राहते दोन्हीच्या बाजूला त्याच्यामध्ये भविष्यात इम्प्रुव्हमेंट होण्याची शक्यता त्या मालकाची असू शकते. हा विषय आपल्या सगळ्यांचा. दुसरा विषय आला तुम्ही
परमिशन देताना आम्हाला सगळ्यांना 30 मिनिटं आपण परमिशन देत नाही. परत पुढच्या जागेचा विषय आला, ऑलरेडी विदाऊट पैसे देता तुम्हाला ते पोझिशन त्यांना जागा नाही सगळ्यांना. ही जागा नगरपालिकेची असताना तो पूर्णपणे तो रस्ता झाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची डिमांड आहे. आज जर मी तुमचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता तुम्ही त्या रोडला राहताय, रोडला राहताय तुम्ही त्याच आज असं करत की इकडे जवळजवळ 3-4.5 मीटर, तिकडे 3-4 मीटर पेक्षा जास्त जागा शिल्लक. मग आता उद्या याचं काय करणार, या जागेमध्ये काय करणार, काय पोझिशन आहे, मग काय आपण त्यांना सांगितलं. बाबा आम्ही त्यांना सगळ्यांनी विचारलं ते काय तुमचं नाव सांगितलं, पत्रकाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पत्र दिल्याने 21 मीटर करा, त्याच्यापेक्षा जास्त करू नका, राहिली जागा आम्हाला युटिलिटी लागणार आहे वगैरे त्यांनी सांगितलं. युटिलिटीला जर 30 मीटर मध्ये एवढी जागा लागणार असेल मग 17 मीटर मध्ये युटिलिटीला वापरणार ना, तिथे युटिलिटी काय करणार का. त्याच्याकडे 20-22 मीटर, आता इथं जवळजवळ 25 म्हणतो बसता 20-22-25 मीटर पेक्षा जास्त आहे, तिथं युटिलिटीची काय प्रोविजन आहे. मग मोठा रस्ता आहे तिथं 10 फुटाची युटिलिटी आणि आज आला युटिलिटी करणार आहे की नाही ते पण तुमच्याकडे लक्षात येईल ना. काय नेमकी तुमची भूमिका त्याच्यामध्ये आहे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपण एकदा पहिली मीटिंग आपण प्रेस हाऊसला घेतली, त्यानंतर आपण सगळी आपण सरांकडे मॅडम पण आलेल्या होत्या, आपण सर्वजण होता. त्यावेळेला आपण सगळ्या गोष्टी आपण अशा ठरवल्या की बाबा जितका रस्ता म्हणजे आपल्याला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की जो रस्त्याची अलाइनमेंट आहे ती रस्त्याची अलाइनमेंट थ्रू आउट सिटीमध्ये काही सेम रुंदीची नाही. त्यामुळे आपल्याला आपण असं ठरवलं की जेवढा रस्ता आपल्याला प्राप्त होतो, जेवढ्या रुंदीचा रस्ता प्राप्त होतोय तिथपर्यंत आपण रस्ता करावा अशा पद्धतीने आपण ठरवलं. त्याप्रमाणे आता महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्याला एक परमिशन म्हणजे आपल्याला एक मागितलं असं की रस्ता ज्यावेळेला आपण करतोय त्यावेळेला एक्झिस्टिंग पाईपलाईन्स ज्या आहेत त्या आपल्या पाण्याच्या लाईन्स, आता फक्त पाण्याच्या लाईन्स आहेत, आपला काही युडिडी वगैरे झाला नसल्या कारण भूमिगत गटर वगैरे आता काही विषय नव्हता. एक्झिस्टिंग लाईन्स त्यांना शिफ्ट करायच्या आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं. त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर देत असताना म्हणजे जो पत्राचा विषय त्यांनी 1-2-4 दिवसापूर्वी आपण सर्वजण घेतला त्यावेळेला जो काढला ना ते पत्र दादा आपल्याला मी वाचून आपण हे पत्र जे आहे ते राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेलं होतं. पत्र 19 जानेवारी 2026 लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण पत्र वाचतो. माननीय महोदय, उपयुक्त विषयास व संदर्भास अनुसरून आपणास विनंती पत्र की आपले ग्राउंड विटा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये फलटण ते म्हैसाळ या रस्त्याचे काम सुरू आहे. पत्र क्रमांक 1 अन्वये सदर रस्त्यावरील पाण्याच्या लाईन्स, पाण्याची पाईपलाईन शिफ्ट करण्याबाबत अंदाजपत्रक सादर करण्याबाबत त्यांनी कळवलेलं होतं. विटा नगरपालिकेच्या हद्दीत सदर रस्त्यामध्ये नगरपालिकेच्या पाणी पुरवठा पाईपलाईन्स आहेत. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक 2 अन्वये म्हणजे आपण जो संदर्भ क्रमांक 2 आहे तो म्हणजे आताची जी नवीन पाण्याची आपली जी लाईन चालू आहे, स्कीम चालू आहे त्याचा संदर्भ आहे. आणि नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपत्रावर अस्तित्वात असणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या व नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन सदर रस्त्यालगत असणाऱ्या युटिलिटी कॉरिडॉर मध्ये टाकणार आहे. आपल्याला त्यांनी सांगितलं युटिलिटी कॉरिडॉर त्याच्यासाठी आपण तो यूज करणार. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक 3 अन्वये आपल्या दुहेरी गटरचा DPR आपण ऑलरेडी पण तयार केलेला होता, प्लस आपण आता सुद्धा त्याच्यामध्ये नवीन पाण्याची जी लाईन स्कीम आहे त्याच्या अनुषंगाने नवीन DPR सुद्धा आपण तयार करण्याचं काम आपलं चालू आहे. दुहेरी गटरचा DPR तयार करण्याचं काम प्रगतीपथावरती असून भविष्यामध्ये दुहेरी गटर योजनेच्या लाईन्स आणि चेंबर याच्या युटिलिटी कॉरिडॉर मधून टाकणार. तरी विटा नगरपालिकेच्या अस्तित्वात असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या व नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन त्याचप्रमाणे दुहेरी गटर योजनेच्या पाईपलाईन व चेंबर सदर रस्त्याचे युटिलिटी कॉरिडॉर मधून टाकण्याकरिता युटिलिटी कॉरिडॉरची रुंदी जास्तीत जास्त ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता सदर रस्त्यामधील दुभाजकाची रुंदी कमी करावी. म्हणजे आम्ही काय म्हणले की दुभाजकाची रुंदी कमी करावी अशी आपण त्यांना विनंती केली. कुठेही रस्त्याची रुंदी कमी करावी असं आपण त्या पत्रात कळवलं नाही. पण साहेब काय झालंय त्या गोष्टीला असा दिसतोय की युटिलिटी कॉरिडॉर प्रकार ठेवावा, त्यात सुरू करावा, त्याचा त्यांनी तो किती जागा लागतात नाही हे का हे तुमचा जो मुद्दा आहे तो अतिशय बरोबर आहे. आणि त्यावेळेला हा विचार केला. आता मगाशी पहिलंच वाक्य मी सांगितलं की रस्त्याची रुंदी पूर्ण शहरामध्ये सारखी, त्यामुळे युटिलिटी कॉरिडॉरची आपण रुंदी देण्यापेक्षा त्यांना तिथं जेवढं शक्य रुंदी देणं शक्य आहे
जेवढी रुंदी आम्हाला द्यावी, जागा द्यावी, त्याच्यामध्ये आपल्या लाईन्स त्याच्यामधून टाकाव्यात. आणि त्यावेळेला सुद्धा आपली ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेला आपण सगळ्यांनी सुचवलेलं होतं की आपल्याला त्यांनी काय सांगितलं की रस्त्याचा जो दुभाजक आहे, दुभाजकामधून आपल्याला काय करता येणार नाही. त्यामुळे दुभाजक जेवढा कमीत कमी करता येईल तेवढा त्या प्रत्येक ठिकाणी आपण करू, अशा पद्धतीने पण चर्चा झाली. त्यामुळं आपण जी मागणी केलेली होती की दुभाजकाची मागणी कमी करावी अशीच मागणी केलेली साहेब, होती. काय झालं काल तुम्ही जर तिथे उपस्थित असता पोलिसांना याची गरज लागली. जर ते शेळके साहेब रस्ते विकासामध्ये तुमच्या ओळखत असतील आणि तुमचं पत्र जर वेगळंच असेल तर कुठंतरी एक समय होणं आवश्यक आहे. आणि आमचं ऍडमिट एक सगळीचा जे आहे सगळी लोक ते विटेच्या भाड्यासाठी चालले. आज लोकांनी तिथं तुम्ही बघितलं असेल की बिल्डिंग परमिशन घेऊन रस्त्याच्या मध्ये पण पोहोचून 50 फूट त्यांनी बिल्डिंग बांधायला चालू केली. काय करणं एवढं रस्ता कमी करायचा? ऍट द एंड आम्हाला त्याचा हुकूम काय साहेब तुम्ही देऊ शकता हा विषय आपल्याला महत्वाचा आहे. असं त्याच्याआधी आम्ही प्रांत साहेबांना भेटलो. आमचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की पूर्वी जी मिटिंग झाली तेव्हा सातत्यानं लोकांची अशी मागणी होती की काही न काढता म्हणजे तिथं शहरामध्ये आत येऊ आपण तिथं टीपी रोड प्रमाणे त्याचा 30 मीटरचा रोड जिथं करता 30 मीटर रस्ता वाटावा. जिथं आत आलाय तिथं 17 मीटर असेल 17 मीटर जे काही डीपी प्रमाणे त्याप्रमाणे हायवेचा अलाइनमेंट व्हावं, त्याप्रमाणे रस्ता व्हावा अशीच आमची मागणी होती. त्याप्रमाणे मिटिंग झाल्या, आम्ही त्यांना कळवलं की आधी एकत्रित चर्चा झाली. आता जेव्हा आम्ही बघतो जेव्हा अशी परिस्थिती दिसते की आपल्या माहिती रोडला आता पुलापर्यंत झाले तोपर्यंत जाताना येताना 20 मीटर न राहता ते आता 12, 24, 21 मीटर सगळं करायला लागले. आता विषय असा होतोय की राहिलेलं जे क्षेत्र शिल्लक राहते तुमच्या बाजूला त्याच्यामध्ये भविष्यात इम्प्रुव्हमेंट होण्याची शक्यता त्या मार्गाची असू शकते. हा विषय आता सगळं. दुसरा विषय आला, तुम्ही परमिशन देताना आम्हाला सगळ्यांना 30 मिनिटं आपण परमिशन देत नाही. परत पुढच्या जागेचा विषय आला, ऑलरेडी विदाऊट पैसे देता तुम्हाला ते पोझिशन त्यांना जागा नाही सगळ्या बॅग ही जागा नगरपालिकेची असताना तो पूर्णपणे तो रस्ता झाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची डिमांड आहे. आज जर मी तुमचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता तुम्ही त्या रोडला राहता, रोड जाता आज असं करत इकडे जवळजवळ 3, 3.5 मीटर तिकडे 3-4 मीटर पेक्षा जास्त जागा शिल्लक. आता उद्या काय करणार या जागेमध्ये काय करणार, काय पोझिशन आहे, मग काय आपण त्यांना सांगितलं. बाबा आम्ही त्यांना सगळ्यांनी विचारलं ते काय तुमचं नाव सांगितलं, पत्रकाधिकाऱ्यांनी आपण सांगितलं पत्र दिल्याने 21 मीटर करा, त्याच्याविषयी जास्त करू नका, राहिली जागा आम्हाला युटिलिटी लागणार आहे वगैरे सांगितलं. युटिलिटीला जर 30 मीटर मध्ये एवढी जागा लागणार असेल मग 17 मीटर मध्ये युटिलिटीला वापरणार का, तिथे युटिलिटी काय करणार का? त्याच्याकडे 20-22 मीटर आता इथं जवळजवळ 25 म्हणतो बस आमच्या इथं 20-22-25 मीटरपेक्षा जास्त आहे. तिथं युटिलिटीची काय प्रोव्हिजन आहे? मग मोठा रस्ता आहे तिथं 10 फुटाची युटिलिटी आणि आत आला युटिलिटी करणार आहे की नाही ते पण तुमच्याकडे लक्षात येईल ना. काय नेमकी तुमची भूमिका त्याच्यामध्ये आहे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. ते सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपण इथं पहिली मीटिंग आपण प्रेस हाऊसला घेतली त्यानंतर आपण सगळी आपण मॅडम पण आलेल्या होत्या, आपण सर्वजण होता त्यावेळेला आपण सगळ्या गोष्टी आपण अशा ठरवल्या की बाबा जितका रस्ता म्हणजे आपल्याला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की जो रस्त्याची अलाइनमेंट आहे की रस्त्याची अलाइनमेंट थ्रू आउट सिटीमध्ये काही सेम रुंदीची नाही. त्यामुळे आपल्याला आपण असं ठरवलं की जेवढा रस्ता आपल्याला प्राप्त होतो जेवढ्या रुंदीचा रस्ता प्राप्त होतोय तिथपर्यंत आपण रस्ता करावा अशा पद्धतीने आपण ठरवलं की त्याप्रमाणे झालं. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्याला एक परमिशन म्हणजे आपल्याला एक मागितलं असं की रस्ता ज्यावेळेला आपण करतोय त्यावेळेला एक्झिस्टिंग पाईपलाईन्स ज्या आहेत त्या आपल्या पाण्याच्या लाईन्स आता फक्त पाण्याच्या लाईन्स आहेत, आपला काही युटिलिटी वगैरे झाला नसल्या कारण भूमिगत चक्कर वगैरे आता काही विषय नव्हता. एक्झिस्टिंग लाईन्स त्यांना शिफ्ट करायच्या आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं. त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर देत असताना म्हणजे जो पत्राचा विषय त्यांनी 1-2-4 दिवसापूर्वी आपण सर्वजण घेतला त्यावेळेला जो काढला ना ते पत्र दादा आपल्याला मी वाचून प्लीज. आपण हे पत्र जे आहे ते राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेलं होतं. पत्र 19 जानेवारी 2026 ला लिहिलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण पत्र वाचतो. माननीय महोदय, उपयुक्त विषयास व संदर्भास अनुसरून आपणास विनंती पत्र की आपले ग्राउंड विटा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये फलटण ते म्हैसाळ या रस्त्याचे काम सुरू आहे. पत्र क्रमांक 1 अन्वये सदर रस्त्यावरील पाण्याच्या लाईन्स पाण्याच्या पाईपलाईन शिफ्ट करण्याबाबत अंदाजपत्रक सादर करण्याबाबत त्यांनी कळवलेलं होतं. विटा नगरपालिकेच्या हद्दीत सदर रस्त्यामध्ये नगरपालिकेच्या पाणी पुरवठा पाईपलाईन्स आहेत
त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक 2 अन्वये म्हणजे आपण तो संदर्भ क्रमांक 2 आहे तो म्हणजे आताची जी नवीन पाण्याची आपली जी लाईन चालू आहे स्कीम चालू आहे त्याचा संदर्भ आहे आणि नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर अस्तित्वात असणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या व नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन सदर रस्त्यालगत असणाऱ्या युटिलिटी कॉरिडॉर मध्ये टाकणार आहेत. आपल्याला त्यांनी सांगितलं की युटिलिटी कॉरिडॉर त्याच्यासाठी आपण तो यूज करणार. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक 3 अन्वये या आपल्या दुहेरी गटरचा डीपीआर आपण ऑलरेडी पण तयार केलेला होता. प्लस आपण आता सुद्धा त्याच्यामध्ये नवीन पाण्याची जी लाईन स्कीम आहे त्याच्या अनुषंगाने नवीन डीपीआर सुद्धा आपण तयार करण्याचं काम आपलं चालू आहे. दुहेरी गटरचा डीपीआर तयार करण्याचं काम प्रगतीपथावरती असून भविष्यामध्ये दुहेरी गटर योजनेच्या लाईन्स आणि चेंबर या त्या युटिलिटी कॉरिडॉर मधून टाकणार. त्या तरी विटा नगरपालिकेच्या अस्तित्वात असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या व नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन त्याचप्रमाणे दुहेरी गटर योजनेच्या पाईपलाईन व चेंबर सदर रस्त्याचे युटिलिटी कॉरिडॉर मधून टाकण्याकरिता युटिलिटी कॉरिडॉरची रुंदी जास्तीत जास्त ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता सदर रस्त्यामधील दुभाजकाची रुंदी कमी करावी. म्हणजे आम्ही काय म्हणले की दुभाजकाची रुंदी कमी करावी अशी आपण त्यांना विनंती केली. कुठेही रस्त्याची रुंदी कमी करावी असं आपण त्या पत्रात कळवलं नाही. पण साहेब काय झालंय त्या पत्रातल्या गोष्टीला असा दिसतोय की युटिलिटीचा वेगळा प्रकार ठेवावा त्यात सुरू करावा त्याचा त्यांनी तो तुमच्या टेक्निकमध्ये किती जागा लागतात याचं पण थोडंसं हे केलं पाहिजे. नाही हे तुमचा जो मुद्दा आहे तो अतिशय बरोबर आहे आणि त्यावेळेला आम्ही त्यावेळेला हा विचार केला. आता मगाशी पहिलंच वाक्य मी सांगितलं की रस्त्याची रुंदी पूर्ण शहरामध्ये सारखी आहे. त्यामुळे युटिलिटी कॉरिडॉरची आपण रुंदी देण्यापेक्षा त्यांना तिथं जेवढं शक्य रुंदी देणं शक्य आहे तेवढी रुंदी आम्हाला द्यावी, जागा द्यावी, त्याच्यामध्ये आपल्या लाईन्स त्याच्यामधून टाकाव्यात. आणि त्यावेळेला सुद्धा आपली ज्यावेळी चर्चा चालते त्यावेळेला आपण सगळ्यांनी सुचवलेलं होतं की आपल्याला त्यांनी काय सांगितलं की रस्त्याचा जो दुभाजक आहे दुभाजकामधून आपल्याला काय करता येणार नाही. त्यामुळे दुभाजक जेवढा कमीत कमी करता येईल तेवढा त्या प्रत्येक ठिकाणी आपण करू अशा पद्धतीने पण चर्चा झाली. त्यामुळं आपण जी मागणी केलेली होती की दुभाजकाची मागणी कमी करावी अशीच मागणी केली. काय झालं काल तुम्ही जर तिथे उपस्थित असता पोलीस यायची गरज लागली. जर ते शिर्के साहेब रस्ते विकासामध्ये तुमच्याकडे करत असतील तुमचं पत्र जर वेगळंच असेल तर कुठंतरी एक समय होणं आवश्यक आहे. आणि आमचं ऍडमिट एक सगळीचा जे आहे सगळी लोक ते विटेच्या भाड्यासाठी चालले. आज लोकांनी तिथं तुम्ही बघितलं असेल की बिल्डिंग परमिशन घेऊन रस्त्याच्या मध्यभागी 50 फूटवर त्यांनी बिल्डिंग बांधायला चालू केली. काय करणं एवढं रस्ता कमी करायचा? ऍट द एंड आम्हाला त्याचा आउटपुट काय साहेब तुम्ही देऊ शकता हा विषय आपल्याला महत्वाचा आहे. असं विचारायचं आहे साहेबांना की युटिलिटी मध्ये तुम्ही हे सगळं टाकणार किती रुंदी पाहिजे तुम्हाला युटिलिटी? आणि आपण इथे डिमांड करताना जास्त म्हणजे किती? जास्त म्हणजे 10 फूट 2 मीटर 1 मीटर 2 मीटर गावात लोक त्याच्या सोयीनुसार युटिलिटी काढली तर अजून रस्ता बारीक होईल. तेच सांगतोय. आपण काल लिहिली बरोबर असं होत नाही का साहेब? त्या हिशोबाने गावाला अधिकार कमी रस्ता. गटर बाहेर घेतला आपल्या एक्झिस्टिंग गटरवरती आणि युटिलिटी आतमध्ये घेतला. काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे. आता actual परिस्थिती काय झाली? बरोबर आहे. म्हणजे ही आहे ती आणि दोन्ही बाजूला करणं गरजेचं आहे का? इकडून 4 मीटर इकडून 4 मीटर नाही आता साहेब जे म्हणले ना सुमित भैया साहेबांनी आपल्या जिथं होता माधुराव शहराला जे होय म्हणले की युटिलिटी कॉरिडॉर आत ठेवा ना. जे काम 5 वर्षात एकदा लागणार आहे त्याच्यासाठी कायमस्वरूपी रस्ता आपण काय गरज आहे? गरज काय साहेब एक मिनिट आता मला सांगा आता बरं ठीक आहे एक वेळ समजा आपण ती रुंदी डिफाईन केली. मी समजा रुंदी 3 मीटर ठेवायची असं म्हणतो बरोबर. आता 3 मीटरची रुंदी जेव्हा आपण ओढ्याच्या पलीकडे आलो आपल्याला इथपर्यंत फार अंतर भेटेल. आपली इथं भेटणार का? आपल्या इथं आपण नकोच करायला आता जी एक्झिस्टिंग गटर आहेत नगरपालिकेची त्या गटरवर आपण गटर करूया आणि आतल्या बाजूला जसं लागेल तसा कॅरिडॉर ठेवूया. आपण बाहेर 1 मीटर का 2 मीटर जाता त्या सोडायलाच नको. बाहेर सोडायची ना जागा आणि ते एकच पॉईंट सांगतो की
आताची जी गटर्स आहेत म्हणजे हायवेचे लोक तुम्हाला जास्त एक्सप्लेन स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज. स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणजे पावसाचं येणारं जे पाणी आहे ते पाणी त्या रस्त्यावरनं जातं. स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज मध्ये सीवरेज लाईन्स सीवरेज लाईन म्हणजे आपल्या घराचं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी त्याच्यात यूज करायचं नसतं. आपल्या शहरामध्ये वगैरे गटरची स्कीम नाही, त्यामुळे आपल्याकडे ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स आपण टाकलेल्या नाही. आपण एक्झिस्टिंग पाईपलाईन्स आपल्याला माहित आहे, नवीन पाणी पुरवठा स्कीम करतोय त्यामुळे त्याच्या लाईन्स माहित आहेत, परंतु शहरामध्ये अशा कनेक्टिंग लाईन्स माहित नसल्या कारण आपल्याला माहित नाही. त्यामुळे त्या ज्या लाईन आहेत आणि ही लाईन ही वेगळी असते. ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात असं कुठे झाले म्हणजे कराडमध्ये हायवे गेला, रहिमतपूरला हायवे गेला, मायनीत तुम्ही काम- हायवे मायनीत गेला, हेच मायनीत काम. गेला. नाही, आपण तुम्ही त्यांचं समर्थन म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही त्यांचं समर्थन करू नका. आमचं म्हणणं आहे की आपल्या पालिकेच्या हिताचं काय आहे, शहरात हिताचं काय आहे ते मोठ्या ठिकाणी म्हणून तुम्ही तिथं मांडलं पाहिजे. आम्हाला असं नाही असं करून पाहिजे हे तुम्ही मांडला तर मग आमच्या कुणाचा रोष आमचं म्हणणं कसं आहे. आता बघा 2 महिन्यापूर्वी बॉडी नव्हती जी काही चौकी तुम्ही जे पत्र दिलं त्या पिरियड हे पत्र देताना सुद्धा ज्यांनी 19 जानेवारी 2026 ला तुम्ही पत्र दिलं ते बॉडी असे होत आहे की नाही. तुम्ही त्यांना एक मिनिट त्यांना तुम्ही बोलला का असा प्रश्न निर्माण झाला काय, असा पत्र व्यवहार झालाय, अध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत बसलाय तुम्ही त्यांना ते सगळं सांगितलंय, त्यांनी त्याच्यावरती काय तर निवेदन केले, नागरिकांना त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आम्हाला आज जे तुम्ही उत्तर देऊन हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या अंगावरती घेताय. आम्हाला काय म्हणायचं हे तुम्ही प्रेझेंटेशन करा ना आणि शहराला एकदा एक आराखडा बनवा तिथे सांगा इथे बाबा 30 मीटरचा रस्ता असेल त्याच्यात 2 मीटरचं युटिलिटी असेल त्याच्यानंतर तो गटर असा असेल अलीकडचं गटर आम्ही बांधणार आहे पुढचं गटर स्टोन वॉटरचं ते बांधणार आहे त्याच्यामध्ये 5 फूट शिल्लक राहणार आहे एवढा मोठा रस्ता होतोय तिथून तिथं येण्याचं हिथं होतंय तिथून 25 मीटर मिळते तिथून 17 मीटर मिळते तिथून 12 मीटर मिळते 12 मीटरची वेळ आम्ही बाबा त्या जमिनी खांदा करू तिथं आम्ही स्ट्रॉंग वॉटर गटर करणार नाही आमचं होतं 30 गटर वापरा असं काय तर म्हणू शकतो ना. आणि त्याचा ढाचा बरोबर एखादी पत्रकार परिषद घेऊन प्रमुख सगळे बोलवा एकदा त्यांना हे सगळ्यांचं सांगा ना. तुम्ही काय स्वतः लिगेशन करून या सगळ्यांची अवस्था वाईट करून घेताय. तुम्ही उत्तर देणं आम्हाला अपेक्षित कधी आहे मग ते जबाबदारी पण घेतली पाहिजे. तुम्ही आता उत्तर देताय ना मग जबाबदारी घ्या आम्हाला 30 मीटर करून द्या जिथं जेवढा रस्ता आहे तेवढा करून द्या. आता इथं काय तर आले आता इथं मेत्री आले त्यांचं म्हणणं की आमच्या इथे काय करणार आहे अजून आम्हाला माहिती नाही उद्या काम चालू करते काय आम्ही उत्तर देऊ आमचं काढणार आहे नाही काढणार आहे काय करणार आहे आता आमचं म्हणणं आम्हाला तुम्ही 30 मीटर परमिशन दिलं पुढचं आम्ही काय करू. आता माझ्याकडे 40 फूट शिल्लक राहिले आम्ही आत आहे 40 फूट शिल्लक राहिले पुढचं माग वापरायचं का उद्या काढणार आम्ही मला आमचं कपाली ते ठरवू साहेब त्यांनी परवा स्टेटमेंट काय केलं संदर्भात चाललंय का आज जनरल मीटिंग घ्यायची आहे विरोधी पक्षनेत्यांचे तुम्ही ऐकलेला विषय घ्या की गटार शहरासंदर्भात जे काम झाले तात्काळ बंद करावं आणि तिथून इथपर्यंत जी गटानुगटाची काम करावं कुठल्याही पालकांना न करता आणि त्याचे जे युक्लिडचा विषय तो अलीकडे घ्यावा तुमच्या बॉडीने पण ते हे केलं पाहिजे. आमचा विषय तुम्हाला पत्र आलंय हायवे अथॉरिटीचं 19/9/24 ला तुम्ही त्याला उत्तर देताय 19 जानेवारी 26 ला दरम्यानच्या काळात तुमचं काय एवढा वेळ म्हणजे काय तुम्हाला 2 वर्ष 24 विधानसभेच्या निवडणुका त्यानंतर निवडणुका नगरपालिका झाली प्रत्येक गोष्टीला इलेक्शनचं कारण त्याचं आहे. मी सुद्धा तुम्हाला 3 महिने एखाद्या गोष्टीसाठी फॉलो करतो जनहिताचं काम आहे त्यासाठी तुम्हाला तुम्ही आणि या सुद्धा तुम्ही 24 पासून पुन्हा समोर मांडला हा विषय तुम्ही 26 ला पत्र देता 2 वर्ष तुम्ही शांत बसलाय. हा सार्वजनिक विषय आहे तुम्ही आज आहे साहेब ह्या नगरपालिकेत नाही माझं म्हणणं आम्हाला अडचण काय आहे या लोकांच्या पुढे तुम्ही माहिती पाहिजे का नाही? आपली डिमांड काय शेवटची की हा जो मीडियन आहे हा कमी करा. हा जर कमी केला म्हणजे हा समजा असा आहे रस्त्याची रुंदी काय होते
वाढतीये युटिलिटी बद्दल तुम्ही जे बोलताय ना ते त्यामुळे साहेब पूर्ण तयार केलाय आमचा विषय काय आहे? हा जो इथं आता वॉल कंपाऊंड आहे सगळ्यांचा. आता गॅस पंप कशी गेला तर वॉल कंपाऊंड 30 मीटर आत आहे आणि इथनं गटरचं अंतर आहे 30 फूट आहे शिल्लक. आणि इथं गटर आहे आता तिथनं ती 2 मीटर घ्या ना तुम्ही. एक युटिलिटी 1 मीटर, पाण्याची स्टोरेज लाईन आपली 1 मीटर, 2 मीटर ना इथं गटर. हो बरोबर. तुम्ही तो आपण ते माहिती देऊ शकतो. गटरच्या आम्ही देऊ शकतो, मग काय आपण आता काय करूया? आपण गटरच्या आधी पिढी आपण बसवलेली असते. आमच्या सगळ्यांना सुट्टी काय आहे? तुम्ही ठीक आहे काढलं. आता जर 3 फूट रुंदीचं जर कॉन्क्रीट पडलं, डोकं आपटलं नव्हतं आणि काय केलं साहेब एक मुद्दा फक्त महत्वाचा एक लक्षात घ्या. आता जे आपण जी गटर काढले ते काय त्या रस्त्याला सरप्लस होणार नाही, म्हणजे वरती काय होणार नाही. तुम्ही काय म्हणताय पाणी पावसाचं पडणारच जायसाठी, म्हणजे याचा अर्थ ते उंची ठेवलं पाहिजे. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या ह्याच्यात मध्येच ते असणार आहे उंचावर, कुठं उंच असेल खाली असेल आणि इतकं विद्रुपीकरण असेल त्या रस्त्याचा काही उपयोग नाही. पास होत असेल तो जर पंक्चर झाला तर चौकापर्यंत नाही त्याचं काय करणार? पूर्ण तुमची ड्रेनेज तर एवढी जागा जात असेल त्या परत मला गाड्या सुद्धा पास होणार अशी परिस्थिती. हे तुम्ही केलं गटरच्या आत गाडी ती फैलणार नाही 4 व्हीलर. आता सुद्धा 4 इंची तुमच्या लक्षात येत नाही. हायवेने काम करताना स्ट्रॉंग वॉटर 4 इंचीचं कॉन्क्रीट आहे. 4 इंच कुठलं पद्धत काम पण एकदम हे आहे. सुमित भैया अरे इंजिनियर बरोबर आहे. हे पालिकेच्या काम जर चालत असेल पालिकेचा एक अधिकारी करून राहणार त्याच्यावर. कोण बघणार? पण हे आता सांगतो वरनं खाली येत असताना जी काही लोकांची मानसिकता होती आम्ही स्वतःहून काढायची, ठीक आहे पुढे केलं असेल ती इच्छा आहे त्यांची, आम्ही स्वतःहून काढतो. अतिक्रमण काढा जाऊन आज पण म्हणणं नाही, तुम्ही त्याला सांगायला तयार आहे ना तुमचं निघणार आहे, काढूया नाही काढूया, बोलूया नाही बोलूया, कुणाला विश्वासच घ्यायला तयार नाही. तुम्ही डायरेक्ट इन्व्होस देताय, चला काम चालू. ज्याचं रितरायचं असू दे ना, ज्याचं 2 नंबर गंभीर प्रकार आहे. जर बॉडी अस्तित्वात असताना तुम्ही बॉडीला विचारत नाही तर तुम्ही विचारता तुम्ही सरळ का विचारत तुमच्यावर घेतलं मामा पाहिजे भाऊ आता परिस्थिती आता मी साहेबांच्या माघारी माहिती दिली जात नाही. सांगितलं की हे पत्र देताना मी नव्हतो, म्हणजे म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. मी रजेवरती होतो त्यावेळेला जे उच्चाधिकारी होते म्हणजे कम्युनिकेशन असतंय तुमचं, म्हणजे तुमच्या आता मला तुम्ही एक स्पष्ट भाषा सांगा की आता जी विट्याचा अपघात होते, ट्रॅफिकचे जे आंदोलन होते, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय, तो पूर्ण मोठा रस्ता असताना देखील तेच प्रॉब्लेम आहे. आता येणाऱ्या काळात जर आहे असा जर कमी रुंदीचा जर रस्ता झाला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का वाढणार? एक डंपर 2 माणसांचा जीव घेतो, येत्या काळात दुसरा एखादा चालता माणूस पण उचलून ह्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहे. महत्वाचं ते आहे, कारण आधीच गाड्या रस्त्यावरती लागते, त्यात खाऊचे गाड्या आहेत, वरून तुम्ही रस्ता कमी करणार आहे. तुम्ही आता सांगताय की कुठलं वॉटर तरी दुरुस्ती
ती करा. आपण- आता ऐका, ऐका साहेब, ऐका. त्यांनी जे सांगितलं ते सांगतो की एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही सर्वजण आलेला आहात आणि तुम्हाला आपली परवानगी लोकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. ती अगोदर दिली पाहिजे या दिलीच संदर्भात पाहिजे, पण त्याच्या हातात ती लोकांना करूया. भरपाई माझं द्यावी. पण असा विषय झाला की असं कुणाचंही म्हणणं नाही. बरोबर की तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन करा. हा त्यांना सांगा ना तुमचं जाणार आहे नाही जाणार काय करणार. बरोबर. या एकमेकांचे कसंही चाललंय आणि दादा, मला काय करूया? हा. काम चाललंय हा. किती लोकांना माहित होतं की बिट्या शहरात आत येणार आहे ज्यावेळी काम चालू बरोबर. होतं, तेव्हा आम्हाला कळलं की असंच काम चालू. बरोबर. की कुणाला तुम्ही जबाबदार धरणारच नाही गावात काय नागरिकच घेत सुद्धा नक्की नक्की आज सुद्धा ज्यावेळी तुम्ही आत येणार आहे आता हा. पलीकडून त्या पुलावरती काम चालू केलं बरोबर. तर आपल्या सांगली रोडला बरोबर. पुलावरती करताना तिथं पण सेम कंडिशन आहे राईट राईट झालं का सेम कंडिशन दादा माझं म्हणणं काय आहे की सर्व लोकांना ठिकाणी विश्वास असल्याशिवाय करू नका. सर्व ठिकाणी व्यवस्थित समान होते एकूणा एकावर अन्याय होऊ नये तेवढ्याच आता तुम्ही म्हणताय की आता ओढ्यापर्यंत जिथपर्यंत पूल झालाय तिथून पेट्रोल पंपापर्यंत रुंद करायचा आणि पुढे थोडासा अरुंद ठेवायचा म्हणजे त्या लोकांवर अन्याय होतोय का नाही असं नाही, congested area आहे. काही कंजेस्टेड एरियामध्ये रस्ते बारके असतात. आपला जो नगरपालिकेचा डीपी रोड आहे बरोबर. आमचं म्हणणं आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे डीपी रोड कुठेपर्यंत आहे यंत्रमा असोसिएशन 30 मीटरचा आहे बरोबर. 30 मीटर तिथनं किती आहे? 17 मीटर 17 मीटर आहे. पण जेवढा रोड निघते, तेवढा तुम्ही घ्यायलाच पाहिजे. दादा, ऐका की आज जाऊन नका असं. भुयारी गटार योजना जर झाली असती आपली ती जर त्याला मंजुरी बंद करायचं आहे भुयारी तोच विषय आहे ना भुयारी गटार योजना जर झाली असती ती आपली तर हा विषय झाला नसता ना ते थांबवली या विषयावर आपण तेवढंच बोलूया सगळे बरोबर आहे. दोन मिनिटं बोला. सगळे साहेब बघा हा रस्ता लोकांनी प्रेमाने दिलेला आहे त्याच्या बाजूला साहेबांनी सागवानी झाडं 40 ते 45 वर्षापूर्वी लावलेले ज्याला म्हणजे पाणी विट्याची स्कीम नसताना ती झाडं त्या लोकांनी प्रेमाने दिल्यामुळं रस्ता तो मोठा झालेला आहे तो जी आता जी गटर आहे ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे चाललंय का आमदाराच्या म्हणण्याप्रमाणे चाललंय तुम्ही ह्या दोघांचं तुमच्या दोघांचं काय साठवलोट आहे का हे बघायला आम्हाला पाहिजे आता परिस्थितीची आहे सांगली रस्त्याची बी तशीच परिस्थिती आहे की 2-4 कोटी रुपये खर्च करून सांगली रस्त्याला गटर बांधले आणि माहिती रस्त्याला गटर बांधले ती सोडून तुम्ही 20 फूट आता अलीकडून 10 फूट आलेली आला काय तुमचं दोघांचं खेळ आहे की लोकांना कळू द्या कारण हे कुणाच बरोबर चाललंय आम्हाला माहिती नाही म्हणून आमच्या आता एक मागणी आहे ही गटर जशी आलेली आहे जशी बांधलेली आहे त्याच पद्धतीने ती गटर व्हावी अन्यथा जी सीबीने गटर ही सगळी मुजवण्यात येतील आणि झालेलं नुकसान ही तुमच्या पगारातलं मग त्यांना द्यावं लागेल अशी परिस्थिती आहे यासाठी काळजी करावी प्लॅनिंग करून प्रेस नोट द्यावी आता साहेबांना बोलू दे साहेब तुम्ही साहेबांना एकदा बोलू दे कोणी म्हणजे काय प्लॅन ऑफ ऍक्शन केलं नाही तुम्ही एका दिवशी आता कोणी बोलू जी झाडं तोडलेली आहेत त्यांच्याकडे ते नोटीस घेऊन त्याच्यात कितपत झाडं लावायची त्यांच्याकडे लेखी हमी घ्या नाही परमिशन दिली असेल की तोडायची नगरपालिकेकडे असते हा आपण त्यामुळे त्यांच्या हिशोब असेल की परमिशन दिलं असेल तर त्यांनी त्या झाडाची विल्हेवाट कुठे लावली कारण सागवानी झाड आहे. सागवान टिंगी पण नाही आहे. अवतीच नाही साहेब म्हणून कुठे गेला तो हा शिवमाचं काय आहे कुठे गेला म्हणून महत्वाचा विषय हो. नाही, नाही, साहेब, एक मागणी आमची काय आता या सगळ्या चर्चेत 30 मीटर जो रस्ता आहे का नाही त्याचा 13 मीटर इकडे 13 मीटर इकडे रस्ता त्याला लागून 1 मीटर गटार 1 मीटर युटिलिटी अशीच इकडे 1 मीटर गटार 1 मीटर युटिलिटी असं करून 30 मीटर तर असा प्रस्ताव तुम्ही तयार करून एक नागरिक म्हणून माझी विनंती आहे की असा तुम्ही पुढे प्रस्ताव पाठवा योग्य. जर त्याच्या आतमध्ये जर होत असेल तर आम्ही होऊन देणार नाही हा प्रस्ताव पाठवत असताना प्रेस नोट आहे प्रेस नोट घ्या आम्हाला बोलवा आम्ही बसतो त्यात आणि हे कसं नागरिकांच्या हितासाठी चाललंय का नागरिकांवरती लादायचं असेल तर तसं सांगा युटिलिटीच्या आहेत दुसऱ्या खराब रस्त्याला नाही खराब रस्त्याला नाही ह्याच रोडला लक्षात घेऊन
हायवे झाल्यापासूनची युटिलिटी न करता ती मोकळी जागा तशीच ठेवल्या, कारण की त्यांना वरनं येत असताना ती करता यावं. हायवेला आपण कधी पण करायला लावू शकतो, आपण सगळ्यात मागणी करू शकतो हायवे. आता तुम्हाला ह्यांना काय गडबड आहे एवढी असं आमचं कराडाला केलं ना, कधी केलं नाही. बरं, हे करत असताना सुद्धा आता आणि अनेक गोष्टी आहेत. आता करवीरच्या छोटं गावाच्या ग्रामपंचायतीनं ज्यावेळी हायवेचं काम चालू होतं, त्यांनी मागणी करून होळकरांच्या पुतळ्याचं आज होता तो मागे घेतला, त्याचा चबुतरा त्या कॉन्ट्रॅक्टरला बांधायला होता. तिथं झाडं सुशोभीकरणाला लागणारे पैसे त्यांना घालायला लावले. आपण काय केलं, नगरपालिका हातीमध्ये आता येतोय काय त्याला आपण करायला लावणार आहे? पालिकेच्या हिताचं, गावाच्या हिताचं काय, उलट कॉम्प्लिकेशन वाढवत चाल. तुम्ही कसं नाही प्रशासन म्हणून आमची विनंती तुम्हाला की तुम्ही हे घेऊ नका, सगळ्यांना सांगा एकदा रूपरेषा जे आहेत त्यांचंही मत काय आम्हाला कळू द्या. त्यांचं याच्यावर काय मत आहे का त्याने अभ्यासच केला नाही त्यांच्याकडे आपण दिलंय. सर मला असं आहे, विटा यंत्रणा परत 30 मीटर आणि विट्यातनं आत आल्यानंतर DDP रोड 17 मीटर. जसं असं मंडळी बाकी ज्या डीपी प्लॅन मध्ये जे रस्त्याची रुंदी आहे त्याप्रमाणे करा. रस्ता करूया. अपघात वाढले, येणाऱ्या काळात तुमची ही वाढणार आहे, वाहतूक वाढणार आहे. नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ह्याच्या आधी ज्या वेळेला आपल्या 2 मीटिंग झालेल्या होत्या त्यावेळेला आणि आता आपली जी भूमिका नगरपालिका प्रशासनाची ती कन्सिस्टंट आहे की नगरपालिकेचा जो डेव्हलपमेंट प्लॅन असेल किंवा नगरपालिकेचा मॅक्झिमम जो रस्ता आपल्याला युटिलाइज करता येत असेल अशा पद्धतीने रस्ता युटिलाइज करता यावा आणि करावा. शहराला मुळातच बाकीच्या ज्या रस्त्यांच्या तुलनेमध्ये तिकडचा रस्ता हा मोठा आहे आणि मोठा रस्ता असावा अशा पद्धतीने आहे. त्या भूमिकेला कन्सिस्टंट अशा पद्धतीनं आपण गोष्ट जी आहे ती गोष्ट त्यांना कळवलेली होती. आता ज्या गोष्टी आपण निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना त्या सर्व गोष्टी त्यांना कळवू, आमच्याकडनं सुद्धा कळवू, नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा कळवू आणि आपल्याला योग्य त्या गोष्टीच्या आहे काम करता आज कळवणार ना बघा, चारही दिशेला आता आपण नगरपालिकेच्या खर्चाला आपण कामाने बांधलेले नगरसेवक निवडून म्हातारे जर झाले तर त्या ह्याच्यावर आहे म्हणजे आम्ही नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते